त्या ट्रेलरमध्ये एक हाय पॉईंट असा आहे, जेव्हा गर्जना होते, पार्वती पते हर हर महादेव, आणि तेव्हा आमच्या अंगावर काटा येतो. जर आमच्या अंगावरती पाहताना काटा येत असेल तर ते शूट जेव्हा झालं तेव्हा नेमकं कसं शूट झालं, तो सीन काय होता, ते वातावरण कसं होतं, आणि अर्थात या उत्तराची सुरुवात त्या गर्जनेने व्हायला हवी असं आम्हाला वाटतं. मी गर्जना करणार सर, तुम्ही सीन बद्दल सांगा. मी पहिल्या गर्जना, तुम्ही पहिलं. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तो सीन आम्ही भोरच्या वाड्यात शूट केला होता. आणि पूर्ण सांगत नाही, पण आपल्या सगळ्या मावळ्यांना घेऊन महाराज संबोधित करतायत, त्यांना सांगतायत, आणि ती एनर्जी अशी होती की दॅट वॉज द, म्हणजे ते प्लॅन होतं की उद्या काय करायचंय. मी आता पूर्ण सांगू शकत नाही, पण म्हणजे राजांनी आमचं एकच जेव्हा डिस्कशन झालं होतं तेव्हा आमचं डिस्कशन झालं होतं की इथे जेवढे मावळे आहेत ना, काहीतरी 500 लोक होते, त्या सगळ्यांचं रक्त सळसळलं पाहिजे. म्हणजे जर अटॅक म्हटलं तर सगळ्यांनी सुटले पाहिजे. आणि ती एनर्जी जी ह्यांनी आणली आहे, तिथे आम्ही नाईटला शूट करत होतो नाही राजा तिकडे 2-3 दिवस, आणि त्यांच्या त्या भाषणामध्ये, त्यांच्या त्या स्पीचमध्ये ज्या एनर्जीने, आणि एनर्जी म्हणण्यापेक्षा ज्या, कसं सांगू, ते काहीतरी वेगळंच होतं ते. आणि प्रत्येक जण आम्ही तिकडे, म्हणजे जेवढे मावळे होते, जेवढे टेक्निशियन्स होते, सगळ्यांच्या अंगावरती काटा येत होता. आणि जे राजांनी शेवटचं, जे आता तुम्ही म्हणालात, तुमची पण एनर्जी सेम होती. त्यांचा असं एक प्रश्न मिळालाय टाकून ते स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. स्क्रिप्ट मध्ये त्याच्या अगोदर पर्यंत जेवढं होतं ना, जय भवानी आणि हर हर महादेव एवढंच होतं. आणि ह्यांनी ते फ्लो मध्ये हर हर महादेव झाल्यानंतर पार्वती पत्ते, म्हटलं हे नाही लिहिलेलं. पण त्या वाक्याची एनर्जी इतकी भन्नाट होती की आपोआप सगळे लोक, म्हणजे वेगळंच चित्र होतं ते. आणि मी जाऊन म्हणालो, ये था क्या? तो बोले नाही सर, मैंने ले लिया. म्हणजे सुपर्ब किया. तर हे त्यांचं स्पॉन्टेनियसली, किंवा त्यांनी अगोदर विचार केला असेल राजाने, आणि ते त्यांनी ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नव्हतं तसं. हे त्यांनी घेतलेलं आहे ते वाक्य. आणि तेच करू शकतात ते, ज्या प्रकारे ते असं करून पूर्ण दात आणि चेहरा पूर्ण असं शिवर करतोय आणि घुसभम येते होतं तेव्हा त्यांना बघताना. और एक और चीज जो सर ने बहुत अच्छी की थी उस दिन, वो ये था कि इस सीन का ना रिहर्सल नहीं किया. हर सीन का रिहर्सल करते थे. इस सीन का जब बॉम्बे में थे तब रीडिंग किया था. उस दिन सेट पे रिहर्सल बिल्कुल नहीं हुआ. वहां पे सर ने बोला, आप बाहर बैठो, मैं बुलाता हूँ जब रेडी होएगा. तो मुझे अंदर मालूम ही नहीं कि कैसा क्या सेटअप किया हुआ. मैं अंदर गया तो 500 लोग रेडी है. मेरे को बोला यहाँ पे खड़े रह के बोलना है सब. बोला, और कैमरा पहला वाइड लगाया था, तो सीधा टेक करते. ठीक है, सीधा टेक करते. क्योंकि मैंने ही खुद को नहीं सुना था कि ये कैसा जाएगा स्पीच. लोगों ने भी नहीं सुना था कि क्या सीन होने वाला है. तो वो जो रिएक्शन है, वो जो सबका एनर्जी है, वो सीधा सर ने बोला वो एक्सप्लोड ही होना चाहिए. वो सबने पहले अगर 1 घंटे का रिहर्सल देख लिया, आपने भी जी लिया. Correct. वो सबने अब मालूम है कि अच्छा ऐसा ऐसा आएगा, फिर ऐसा जाएगा, फिर हम लोग ये करेंगे. वो सीन सेट पे फॉर एवरीबडी वो फटना चाहिए कि ये क्या बम. तो वो सर ने बोला वो एनर्जी तभी आएगी अगर सीधा हम लोग, एक होता है ना स्विमिंग पूल में शैलो में तैरना सीखते पर फिर बाद में डीप. सर ने बोला तेरे को डीप में फेंकूंगा. सीधा डीप में फेंका है, तो ही वो जो तैरते हैं ना, तो वो सीन में वो हो गया. तो सबका एनर्जी, रिएक्शन, एवरीथिंग जस्ट केम अलाइव. वो कभी कभी कोई दिन ना सरस्वती वहां रहती है. हो नाही, आणि छावामध्ये राजे तुम्हाला हे शहारे प्रत्येक सीन मध्ये येणार. म्हणजे राजांनी ज्या प्रकारे केलंय, म्हणजे आय प्रॉमिस यू ऑल ऑन कॅमेरा, प्रत्येक सीन मध्ये जर तुमच्या अंगावर शहारे नाही आले, म्हणजे वेगळंच आहे काहीतरी.